शिवसेनेचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते संजय शिरसाट सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राष्ट्रपती महाराष्ट्रात 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। आज विधिमंडळामध्ये काही सदस्यांचा सन्मान झाला आहे। सर्वांना आनंदाचा दिवस खरं तर सर्व सदस्यांना आहे। तुम्ही उपस्थित होतात, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? नाही, सदस्यांनी आपला जो कार्यकाल या विधान भवनात, विधान परिषद असेल, विधानसभेमध्ये जो घालवला आहे, मग मी काय अचीव केलं तर माझा बहुमान राष्ट्रपतीच्या हस्ते झाला। हा सर्वात मोठा सन्मान आहे। राजकारणातले अनेक स्टेप जेव्हा आपण ओलांडतो त्या टायमाला एक बहुमान जेव्हा पाठीशी असतो, हा ठेवा झाला। आयुष्याचा माझ्या राजकारणातला मला मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्याला म्हणतो, तो आम्हाला त्याचा आनंद आम्हाला भोगता आला। म्हणून आज सर्व सदस्य खुश होते, महिला भगिनी असतील, सदस्य असतील, सर्वांनी त्या आनंदाचा सोहळा आज याची देही याच डोळे तो पाहिला आहे। दुसरीकडे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत। आजचा पहिला दिवस होता। उदय सामंत मंत्री आहेत, त्यांच्यासोबत बैठक पार पडली, ती बैठक निष्फळ झालेली आहे। अजून देखील ते ठाम आहेत। उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील असे संप होत होते, त्यावेळेस देखील टीका होत होती की संप होत आहेत। त्यामुळे बघा, संप करताना तुम्ही गणेशोत्सव आहे, आता गणपतीचं आगमन होतंय, अनेक लोक जर तुम्ही आज पाहिले बसस्टँडवर तात्काळ पाहतात, सगळं वयोवृद्ध आहेत, आज सगळ्या योजना त्यांना लागू आहेत आणि मग त्यांच्या याचा आनंदावर विरजण टाकायचं काम नको। तुमच्या मागण्या जरूर असतील, त्या मागण्याचा सरकार दखल घेईल, तुम्हाला ते देईलही जेवढं शक्य होईल तेवढं, परंतु त्याच्यासाठी वेटीस धरू नका। म्हणून आज उदय सामंत गेले होते, उद्या मुख्यमंत्री बोलतील, मला वाटतं याच्यात तातडीनं चांगला तोडगासुद्धा निघेल। भाजपचे वरिष्ठ नेते आहेत रावसाहेब दानवे पाटील, त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की अजितदादा आल्यामुळे नाही तर ठाकरे आपल्यातून गद्दारी केल्यामुळे जो आहे तो भाजपला फटका बसतोय, असं वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। नाही, ठाकरेंनी जे काही केलेलं आहे ना, ते खऱ्या अर्थानं 1900 निवडणूक ही शिवसेना भाजप युतीने लढली होती आणि त्या युतीमधून जेव्हा उद्धव ठाकरे बाहेर गेले तर त्याचा फटका पडलेला आहे, हे मान्य करावं लागेल। त्यांनी बाहेर नसता गेलं तर युतीची सत्ता ही त्यावेळेला 19ला जर आली असती तर ते आज आनंदामध्ये आणखीन पुढे गेलं असतो, हे त्यांचा सांगण्याचा अर्थ होता। बाकी आता जे गेले ते गेलेत। साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कुठेतरी गैरफायदा एकाने घेतलेला आहे। जवळपास 30 फॉर्म भरलेत आणि 78,000 रुपये जो आहेत ते त्याच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत। कुठेतरी निष्काळजीपणा आहे किंवा तिथल्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही अशा गोष्टींकडे? नाही, काही वेळेला अशा योजना जेव्हा येतात ना, तर दलालांचा एक पीक येतं आणि हे दलाल लोक काही वेळेला तो फॉर्म भरताना तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल, पैसे घेतले गेले, अनेक वेळेला सांगून सुद्धा लोकांनी त्यांना पैसे दिलेले आहेत। आणि काही लोकांनी या योजनेचा फायदा आपल्याकडे कसा आहे, चलो भरले अब्दुल्ला गुड थैले में असं केलेलं आहे, परंतु जे आता पकडले गेलेत ना, त्यांना सरकार सोडणार नाही, त्यांच्या योग्य ती कारवाई सुद्धा करेल। संजय राऊत असं म्हणतायत की अदानी ग्रुपकडे जे आहे ते मुंबई विमानतळाचा ताबा आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही जो होता त्याचा देखील जिरेटोप तुटलेला आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या ते जे आहे ते वक्तव्य करतायत। मालवणची घटना अजून देखील ताजी आहे। संजय राऊतला आणि त्या महाविकास आघाडीला जातीय दंगली पेटवायच्यात, शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण करायचं आहे। एखाद्या गोडाऊनमध्ये असलेल्या पुतळ्याचा जिरेटोप पडतोय किंवा तो त्याला क्रॅक गेलंय, याला कसं कळालं? पूर्णत्वाने पुतळा आणखीन बाहेर आलेला नाही किंवा काही नाही, परंतु हे महाराजांचं दरवेळेला नाव घेऊन जातीय दंगल घडवायचं काम हे करतात। मी तर सरकारला विनंती करेन, जातीय दंगल घडवण्याचा म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता, परंतु त्याला अगोदरच तडे गेलेले, अजून बसला पण नाहीये, त्याच्यामुळे देखील तुमच्यावरती सर्व स्तरातून टीका होते। बसला नाही ना, कशासाठी ही चर्चा करता येईल? जेव्हा बसेल तेव्हा टीका करा ना। यांना आता शिवाजी महाराजांना टीका, महाराजांचा अपमान आहे, महाराजाबद्दल तुम्ही त्यांचा अनादर करतायत असं आमचं मत आहे। महाराजाच्या नावाने राजकारण करू नका। शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, तुमचा पक्ष, अजितदादांचा पक्ष आणि भाजप आहे, तर राष्ट्रवादीची आज बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये 60 ते 65 जागा अजितदादाचा पक्ष लढवेल अशी बातमी जी आहे ती आलेली आहे। कसं पाहताय तुम्ही याकडे? नाही, आणखी कोणत्याही जागेचं त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बैठक झाली, त्यात काय घडलं त्याची कल्पना आम्हाला नाही। महायुतीचे तिन्ही नेते जेव्हा बसतील त्या टायमाला खऱ्या अर्थाने याचा कुणाला किती जागा मिळाल्यात याचा निकाल लागेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।